मंडळी नमस्कार. सायंकाळचे 6 वाजलेत. मी सध्याला आत्ता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी या गावी आहे. प्रमोद बर्गे डेअरी फार्मवरती मी आत्ता सध्याला उपस्थित आहे. तुम्हाला दूध व्यवसाय तर करायचे आहे, पण म्हैस योग्य निवडली पाहिजे. जर तुम्ही म्हैस कोणती निवडली पाहिजे तर ती मुर्रा म्हैस. प्युरिटी काय असते आणि मुर्रा म्हशीची विशेषता काय असते, मुर्रा म्हैस किती मुर्रा म्हैस किती दूध देऊ शकते, त्याची क्षमता किती असते, हे सगळं बघण्यासाठी मी प्रमोद बर्गे डेअरी फार्मवरती आलेला आहे. तर बघूया. तुम्हाला हरियाणाला जायची गरज नाहीये. हरियाणाला भेटणाऱ्या मुर्रा म्हशी, जातिवंत मुर्रा म्हशी तुम्हाला आत्ता इथं बर्गे डेअरी फार्मवरती उपलब्ध आहेत. तर बघूया त्या म्हशी कशा प्रकारच्या आहेत. नमस्कार, मी अविनाश प्रमोद बर्गे डेअरी फार्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याकडे कंटिन्यू 30 ते 40 म्हशी कंटिन्यूली अवेलेबल असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या गोट्यामध्ये 50-60 म्हशी दुधाच्या आहेत. कुणाला जर म्हशी लागणार असतील तर तुम्ही येऊन अवश्य एकदा भेट द्या. आणि मेन म्हणजे आपलं काम काय आहे, प्रामाणिकपणे काम आहे आपलं. तुम्ही कस्टमरचं आपल्याकडे रिपीट कस्टमर येतं. जेवढं दूध सांगितलं तेवढं दूध काढून दाखवलं जातं आणि काय म्हशीला काय प्रॉब्लेम आला तर मग आपण परत घेतली जाते. रेट काय? रेट आपल्याकडे 1,20,000 2 लाखापर्यंतच्या म्हशी मिळतात आपल्याकडे. समजा आता मी लातूरचा शेतकरी आहे, ठीक आहे, आणि जर मला यायचं असेल, दूरवरून जर यायचं असेल तर इथं काय व्यवस्था आहे म्हशी घेण्यासाठी? इथं लांबचे आता कसं आहे, तुम्ही मगाशी बघितला विट्याचे वगैरे कस्टमर आहे, विट्याचे आहे, तिकडे कर्नाटकवरून वगैरे आलेले आहेत कस्टमर. तर त्यांची राहण्याची खाण्याची सगळी सोय आमच्याकडे असते. त्याच्यामुळे बिंदासपणे या 2 टाईम 4 टाईम धारा 12-12 तासाने बघा. मन समाधान झाल्यानंतर म्हशी खरेदी करून घेऊन जावा, काय अडचण आहे. ह्या म्हशी असं म्हणतात की आपल्या वातावरणात सेट होत नाही, हरियाणाच्या म्हशी. कसं आहे, आल्यानंतर आम्ही 2-4 दिवस इथं सेट करून पूर्णपणे, जेणेकरून शेतकऱ्याला काय डोकेदुखी होऊ नये ह्याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतो. आता तुम्ही कालपासून इथं आहे पूर्णपणे. आता गव्हाण मगाशी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही घेतला असाल व्हिडिओ, त्याच्यात पूर्णपणे खाल्लेले आहेत म्हणजे म्हशी. त्यामुळे कसं आहे, टेम्परेचर म्हणा किंवा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत म्हशी न खाणे, ह्या पूर्णपणे आम्ही काळजी घेतो. ह्याच्यात सौदा हा दुधावरती ठरतो, क्वालिटीवरती ठरतो. क्वालिटी, गुणवत्ता कशा प्रकारे कस्टमरला सांगता तुम्ही म्हशी? तर कसं होतं आहे, काय नाही तर म्हणजे कसं प्रत्येक म्हशीची क्वालिटी ही वेगवेगळी असते. तर ते आम्ही कस्टमरला ही म्हशीची म्हणजे म्हस जी पारख करतात कस्टमर, ते ह्याच्यात ती ही स्पेशालिटी आहे. पण आम्ही कस्टमरला म्हणजे जे काय सांगतो ते त्याच्यात निदर्शनास आणून देतो. ते किती लिटरपासून किती लिटरपर्यंतच्या म्हशी तुमच्याकडे? आपल्याकडे 10 लिटरपासून 20 लिटरपर्यंतच्या म्हशी आहेत. किती वेताच्या आहेत? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वेताच्या असतात. तर मी एकदा सगळ्यांना अवश्य एकदा सांगेन की एकदा प्रमोद बर्गे डेअरी फार्मला एकदा व्हिजिट करा. ज्यांना म्हशी घ्यायचे आहेत ते तुम्ही एकदा इथे येऊन 2 टाईम 4 टाईम, जे हरियाणात जी फॅसिलिटी नाही आहे ती आपल्या इथं आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, तुम्हाला जे काय गोट्यामध्ये ज्या काय गोष्टी लागणार आहेत किंवा म्हशीला जे काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे, याची पूर्णपणे आम्ही माहिती तुम्हाला देऊ, काय अडचण. तुमच्या गोठ्यावर आत्ता साधारण किती म्हशी आहेत आणि महिनाभराचं नियोजन कशा प्रकारे राहतं म्हशी विक्रीचं? आपल्या गोट्यावरती आता सध्या 30 म्हशी विक्रीसाठी आहेत. 8 दिवसातून 20 म्हशी आपल्याकडे येत असतात. ठीक आहे. आता सध्याला बघायला गेलं तर 30 म्हशी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता या म्हशीची काय विशेषता सांगाल तुम्ही की ही म्हैस ग्राहकांनी खरेदी करावी? पीठपुट्टा बघायला गेलं, सडाचं अंतर बघायला गेलं, कास, परत शिंग, तोंडावरचं जे निमुळता भाग आहे तो, जे मुर्राचं जे लक्षण असतं त्यात पूर्णपणे त्यात मुर्राचं लक्षण आहे या म्हशीमध्ये. ठासून साधारणतः किती लिटर दूध देऊ शकते ही? 100% 16-17 लिटर दूध देणार. हे दूध व्यावसायिक आहेत आणि म्हशी घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी जरूर एकदा बर्गे डेअरी फार्मवरती यावं आणि या म्हशी घ्याव्यात. तुम्ही एकंदरीत गुणवत्ता बघा या म्हशींची, किती भारदस्त म्हैस आहे बघू शकताय. आणि आत्ता 15-16 लिटरवरती आत्ता ही म्हैस आहे. आणि तुम्ही एकंदरीत त्या म्हशीची पूर्णपणे शरीररचना बघा कशा प्रकारची आहे. 20 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असणारी ही म्हैस आहे. तुम्ही एकंदरीत त्या म्हशीची शरीररचना जर बघितली तर बघू शकताय प्रॉपर मुर्रा म्हैस आहे. शिंगाची रचना बघा तुम्ही कशा प्रकारची आहे. प्युरिटी, एकदम प्युरिटीला तोड नाही, तर प्युअरच म्हशी तुम्हाला इथं या ठिकाणी भेटतील. शेतकरी मित्रांनो, मी पण एक सर्वसामान्य शेतकरीच आहे. त्याच्यामुळं इथं फसवण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि तुम्ही बिंदास पण येऊ शकताय. 2 टाईम 4 टाईम धारा बघून शकताय. आणि मेन म्हणजे आपला हा विक्रीचा हेतू हा आहे की इथं सर्वसामान्याची जी काय फसवणूक व्हायली, ही फसवणूक होता कामा नये ह्याच्यासाठी आपण हा विक्री चालू केलेली आहे आपल्या फार्मवरती. आत्ता जी ही म्हैस आहे, म्हैस दिसायला तर खूप दर्जेदार दिसते, पण या म्हशीचं डिटेल्स सांगा ना दादा. ही दुसऱ्या वेताची म्हैस आहे. हिच्या मागं रेडी आहे.
हिचं आता सध्याला 14-15 लिटर दूध तयार आहे. आणि साधारणतः आता काय किंमत आहे या म्हशीची? हिची किंमत आहे 1,42,000. काही कमी होऊ शकते का? हां, बसल्या बैठकीला कमी जास्त होऊन जाईल. आपल्याकडे ज्या म्हशी आहेत त्या तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघू शकताय किंवा इथं सुद्धा बघू शकताय. आपल्याकडे जे काय काम चालतंय ते पूर्णपणे क्वालिटीवरती काम चालतंय. आपल्या इथे एकदा अवश्य भेट द्या, म्हशी बघा आणि मग तुम्ही ठरवा म्हशी घ्यायचं की नाही ते. जी सर, मैं दूध निकाल रहा हूँ. मालिक वर्गे साहब जितना दूध प्रत्येक भैंस का बोलते हैं उससे ज़्यादा ही दूध निकलता है, और दूध निकालने में कोई दिक्कत नहीं सर. एकदम आराम से बैठ करके आदमी दूध निकाल सकता है. ये 7 लीटर की बाल्टी है. 2 टाइम 3 टाइम दूध देख के इधर सब लोग लेके जाते हैं. देखो बाल्टी फुल हो गई. तर सर्वसामान्य माणसाला भीती असते की बाबा मुर्रा म्हशी हरियाणातल्या चारा व्यवस्थितरित्या खात नाहीत, पण तुम्ही इथं बघू शकताय इथल्या वातावरणामध्ये सेट करून त्यांना व्यवस्थितरित्या चारा देऊन चारा खायला लावून मगच या म्हशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विक्रीसाठी दिल्या जातात. आता ही म्हैस हरियाणातून आणलेली आहे आणि किती आवडीने आत्ता चारा खाते बघू शकताय. या चाऱ्यामध्ये त्यांनी आंबवण पण मिक्स केलेला आहे जेणेकरून आवडीने ही म्हैस आत्ता खात आहेत. तुमच्या मनात जे असलेले डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर करण्याचं काम जर कोण करतं तर बर्गे डेअरी फार्म करतं. नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा मित्रांनो. माझं नाव किरण सुतार. मी कराडहून आलेलो आहे. प्रमोद बर्गे डेअरी फार्म यांची माहिती मला यूट्यूबवरून मिळाली. यांच्याकडे चांगले म्हशी मिळतात म्हणून सध्या एक साईड बिझनेस करण्यासाठी मी या म्हशी घेतलेल्या आहेत. मी टोटल इथे 9 म्हशी घेतलेल्या आहेत. या 9 म्हशींचा रेट मला हा सुमारे 1.25 ते 1.60 ह्या म्हशी मला मिळालेल्या आहेत. ह्या म्हशींचे मी दोन्ही टाईम दूध चेक केलेलं आहे. मला सर्व दूध हे 14 ते 20 लिटर यामध्ये मिळालेलं आहे आणि अशा मला खात्रीशीर म्हशी मिळालेल्या आहेत. मी या म्हशी खरेदी केलेल्या आहेत. तुम्ही पण या म्हशी बिनधास्तपणे खरेदी करून जावा. मी रुपेश शुभ्रावळकर चंदगडवरून आलो आहे. प्रमोद बर्गे डेअरी फार्म इथे भेट द्यायला आलो आहे आणि ते अतिशय उत्तम प्रकारच्या म्हशी आहेत. आम्ही म्हशी खरेदीच करायला आलेलो आहे. उत्तम प्रकारच्या म्हशी पाहिलो आहे मी आणि चांगल्या उत्तम प्रकारच्या म्हशी आहेत आणि काशेमध्ये चांगल्या आहेत. परत काशेमधील अंतर आणि दूध हे प्रत्येक म्हशीला दिवसाला 15 लिटर 14 लिटर ह्याप्रमाणे म्हशीचे दूध पाहिलं आम्ही आणि अतिशय उत्तम प्रकारच्या म्हशी आहेत. रेट काय? रेट 1.40, 1.30, 1.25, 1.45 असा रेट सांगायले आणि अतिशय मस्त वाटल्या म्हशी बघितल्यानंतर आम्हाला बरं वाटलं आणि आता आम्ही घेऊनच जाणार आहे. किती म्हशी घेणार आहात तुम्ही? आम्ही आता 8 म्हशी न्यायला आलो आहे. 8 म्हशी. 8 म्हशी. कुठून आलेत म्हणजे? आम्ही चंदगडवरून आलो आहे. चंदगड गोळवडीवरून. आणि अतिशय म्हणजे चांगल्या. हे सगळे कोण आहेत तुमच्या सोबतचे? हे आमचे सर्व काका आणि भाऊ आहेत. एकाच गावामध्ये आम्ही खरेदी करायलो आहे. किती म्हशी घेणार आहेत? प्रत्येकाची 1-2 अशा आहेत. टोटल आमच्या 9 आणि मागे 1 म्हणजे टोटल आमच्या 15 म्हशी इथून गेलेल्या आहेत. मागं पण आलेलो आम्ही. त्यावेळेला मागच्या मशीनचा रिपोर्ट पाहूनच आता परत आणि खरेदी करायला आलो आहे. काय सांगाल ग्राहकांना येणाऱ्या महाराष्ट्रात? येणाऱ्या ग्राहकांना एवढंच सांगतो की रेटामध्ये आणि म्हशीचे दुधाची गॅरंटी पाहूनच या. अतिशय उत्तम प्रकारचं गॅरंटी जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे म्हशी दूध द्यायलेत आणि गॅरंटेड एका जागेत म्हशी मिळालेत. तर मंडळी, हे होतं प्रमोद बर्गे डेअरी फार्म. इथं असणाऱ्या पूर्णपणे नवीन विक्रीसाठीच्या म्हशी तुम्हाला मी दाखवल्या. अगदी भरोशानं त्याचबरोबर खात्रीलायक म्हशी मिळण्याचं हे ठिकाण आहे. तुम्हीही दूध व्यवसाय जर करण्यासाठी म्हशी तुम्हाला दूध व्यवसाय करण्यासाठी म्हशी घ्यायच्या असतील तर प्रमोद बर्गे डेअरी फार्मला एकदा नक्की व्हिजिट करा मित्रांनो. आणि हा गोठा आणि इथली व्यवस्था कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.